आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। खोनी वडवली ग्रामपंचायत प्रभारी सरपंचपदी हनुमान ठोंबरे। खोनी वडवली ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच वैयक्तिक कारणाने रजेवर गेल्या, त्यामुळे उपसरपंच हनुमान ठोंबरे यांना प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती झाली। बुधवारी हनुमान ठोंबरे यांनी पदभार घेतला, त्यावेळी त्यांच्या चाहत्यांना पुष्पहार पुष्पगुच्छ देत फटाक्यांची आतषबाजी आणि त्यांचं कौतुक केले। शंकरराव, आज विकासाचा महामेरू घेऊनच मी या खोनी गावामध्ये 2010 पासून उतरलेलो होतो। आज मी सांगितलं तुम्हाला का 2010 ला माझी पत्नी प्रथम जिंकून आली, त्यानं 2013 ला सरपंच झाली। जी 2013 ला जो विकास कामांचा मी धडाका उचलला आणि खोनी गावाचा कायापालट त्यावेळेला एका वर्षामध्ये मी केला होता। त्याच्यानंतर पुन्हा 2015 ला मी निवडणूक लढवली, त्यावेळेला सुद्धा एक मेंबर कमी असल्या कारणाने मला काही लोकांची मानसिकता होती की हनुमान ठोंबरे सरपंच होता कामा नये। पण मी 2017 ला कसा सरपंच होता, महेशभाईंच्या आशीर्वादाने मी ते सर्वांनी बघितलेच आहे। पण त्यावेळेला 2017 ला सरपंच झाल्याच्यानंतर मी पुन्हा एक खोनी गावाचा असा कायापालट केला की आपले स्थानिक ग्रामीणचे आमदार राजूदादांनी सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांना पंचायत समितीने सांगितलं होता की गाव पाहायचं तर खोनी गाव हनुमान ठोंबरेचा। खरोखर खूप मला आनंद वाटला त्यावेळेला सुद्धा की आपल्या गावाचं कुठं पंचकृषीमध्ये कौतुक होतं। त्याच्यानंतर पुन्हा मी 2020 ला निवडणूक लढवली। शासनाच्या काही नियमावलीमुळे खोनी गावामध्ये महिला सरपंच आरक्षण पडलं, त्यावेळेला सुद्धा मी सरपंच बनू शकलो नाही, कारण का त्यावेळेला मी आता दुर्दैव समजतो मी। पण आज गेली 4.5 वर्ष झाली मी प्रत्येक वेळेला सभागृहामध्ये आवाज उठवला, गावाचा विकास झाला पाहिजे, कारण का या गावाला कुठेच निधीची कमतरता नाहीये। आज ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात एक चांगली ग्रामपंचायत आपण बोलतो ना की एक सक्षमशील ग्रामपंचायत, कोणत्याही प्रकारचा फंडाचा इथे निधीची कमतरता नाही। पण इथे मानसिकता नसलेली लोक या खुर्चीवर बसल्यामुळे इथे विकास होऊ शकला नाही। आज मी आमची उज्ज्वला जयेश काळोखे सरपंच मॅडम ह्या रजेवर गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे हा माझ्याकडे उपसरपंचाचा पदभार आलेला होता आणि मी आज प्रभारी सरपंच बसलेलो आहे। पण मी आज पत्रकार बंधूंना एवढंच सांगतो की तुम्ही गेले 2 महिन्याच्या नंतर पुन्हा खोनी गावात या का राहिलेली काय काम झाली तेच तुम्ही पाहणार आहे, कारण मी बोलत नाही तर करून दाखवतो आणि खरोखर खोनी गावाचा विकास मी करून दाखवलेला आहे। आणि इथे खासदार साहेबांच्या माध्यमातून ग्रामपंचायतची इमारत, प्रशासकीय इमारत एक 3 माळ्याची होणार आहे। साहेबांनी 2.5 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे। राजेजी मोरे आमदाराचा शुभेच्छा द्यायला आले, त्यांनी सुद्धा सांगितले तलावाचा विकास पण झाला पाहिजे, त्यांनी पण 5 कोटीचा निधी दिला आहे। आणि आमच्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा एवढी सक्षम ग्रामपंचायत, इथे निधीचा तोटाच नाही। ही ग्रामपंचायत खूप ठाणे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये नाव झालं पाहिजे, अजून त्याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्नशील असणार आहे। आणि ग्रामस्थांना अपेक्षित आहे की हनुमान ठोंबरे इथे बसल्यानंतर विकासामध्ये काहीतरी बदल होतो आणि ते बदल करून दाखवणार आहे। धन्यवाद। तुमच्या डोळ्यासमोर कोणता मोठा विकास काम आहे? विकास काम आहे इथे मुलांसाठी जिम असेल, ग्रामस्थांचे समाज मंदिर असेल, तलावाचा विकास असेल, मुलांसाठी खेळण्याचं ग्राउंड असेल आणि बाकी गावामध्ये अंतर्गत खूप कामं आहेत अजून राहिलेली, ती कामं मी डोळ्यासमोर ठेवून मी त्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।